तर या संदर्भातली बातमी आहे अकोल्यामधून। अकोल्यामध्ये पेट्रोल पंप बंद आहेत, वाहन चालकांची त्यामुळे तारांबळ उडाली आहे। नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात टँकर चालकांनी बंद पुकारलेला आहे, त्याची झळ अकोल्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाली। अकोल्यातील उमरी भागातील दोन्ही पेट्रोल पंप हे आज बंद करण्यात आले होते, त्यामुळे वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली आहे। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी। पाहूया। केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्या विरोधात टँकर चालकांनी बंद पुकारलाय। या बंदचा परिणाम वाहनधारकांना बसलाय। मी आहे सध्या अकोल्यातील उमरी या भागात। आपण पाहू शकता पेट्रोल आणि डिझेल संपल्यामुळे या भागातील दोन्ही पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत। काल सायंकाळपासून अकोला जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या। केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात वाहतूकदारांनी व ट्रक मालवाहू वाहन चालकांनी हा बंद पुकारलाय। पेट्रोल डिझेलचा तुटवडा होऊ शकतो या भीतीने वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी केल्याचे चित्र काल अकोला जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत होतं। तर पेट्रोल पंप 3 दिवस बंद राहणार असल्याच्या अफवा सुद्धा पसरवण्यात येत होत्या। मात्र अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केलंय। वर्षा मोरे, जय महाराष्ट्र न्यूज, अकोला।